आपल्यासोबत आजपर्यंत आपण कोणत्या गँग ऐकलेली आहे, बाकी सगळ्या भरपूर गँग तयार झालेले आहेत. परंतु आमदारांची गँग पहिल्यांदा आपण ऐकतोय की चड्डी बनियांमध्ये एखाद्यावरती दहशत निर्माण करणे हे आमदाराला कितपत होते. आज आमदार 2-3 लाखाचं प्रतिनिधित्व करत असतो, परंतु जो काही चड्डी बनियान घालून एखाद्या सामान्य माणसाला कानाखाली मारला येतो महिला होता दर्जाचा जेवण ही समस्या बरोबर आहे. त्याच्याबद्दल आम्ही काय त्याला विरोध करत नाही. तुम्ही त्याच्याबद्दल विरोध करा, पण विरोध करायला तुम्हाला भरपूर विधानसभा चालू विधानसभेतून विषय घेऊ शकत होता. जो कॅन्टीन वाला त्याला काढू शकत होता, परंतु आज तुम्ही मारून का उपयोग झाला. 2 दिवस कॅन्टीन बंद म्हणजे दर्जा काय सुधारला नाही आणि कॅन्टीन वाला काय बदलला नाही. पहिली स्टंटबाजी कशाला. आज काय सत्तेत तुम्हाला 2-3 दिवस आमदार तुमचे निवडून आले म्हणून सत्तेचा माज आहे का आमदार झाल्याचा माज आहे. हा त्यांना माहिती आहे की आपल्याला कोण आपला काय बाका करू शकत नाही, की आपला काही केस बाका करू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी पण संयम ठेवला, कुठली ऍक्शन घेतली. हे जर विरोधकाच्या आमदारांनी असं केलं असतं त्याला एवढ्यात निलंबित केलं असतं किंवा फौजदारी गुन्हा दाखल केला असता. परंतु आज सत्ताधाऱ्यांमध्ये सत्ताचा एवढा मोठा करिश्मा आहे, त्याचा ते दुरुपयोग करतात. पण मुद्दा तोच आहे की आज बघा मागच्या 2-2.5 वर्षामध्ये आमदारांची मनमानी किती झाली. तुम्ही हातपाय तोडा, तुम्ही काही करा, गव्हर्नमेंट ऑफिसरला मारला, म्हणजे आमदारांच्या बिंदास आहेत आमदार. आमचा कोण काही करू शकत नाही या भावनेत. गृहमंत्र्यांना मागच्या 2.5-3 वर्षात एवढे आमदारांनी कृत्य केले. एकेकाला रिव्हॉल्व्हरचं धाक दाखवून सुद्धा आणलेलं आहे. काय कुठला एक सुद्धा केस झाला नाही. आमदारचा मुलगा सुद्धा एखाद्याला किडनॅप करतो बिल्डरला, परंतु त्याच्यावरती सुद्धा काही केस होत नाही. केस दाबली जाते. एखादा आमदार घर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो, त्याच्यावरती सुद्धा ऍक्शन होत नाही. म्हणजे गुन्हेगाराचेच आहे ना सध्या आमदार. लोकशाहीमध्ये आमदाराला सुद्धा सेम नाही आणि आमदार सामान्य माणसांना सुद्धा सेम. परंतु पोलीस खाता आमदारांवरती ऍक्शन घ्यायला घाबरतात. उद्या त्यांना माहिती आम्ही ऍक्शन घेतल्यानंतर आम्हाला पुढे गडचिरोली या ठिकाणी आमची ट्रान्सफर होईल, तिथला तरी वनवासात टाकतील. ते म्हणून पोलीस लोक सुद्धा घाबरतात. उद्रेक आहे. कॅमेरा पर्सन